दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पूर्ववैमनस्यातून दोन सख्या भावांची हत्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडीत रात्रीच्या सुमारास करण्यात आली। याबाबत समजलेली माहिती अशी की उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगर जवळील आंबेडकर वाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर आंबेडकर वाडीतील सामाजिक कार्यकर्ते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव तसंच प्रशांत जाधव या दोन भावांवर तिथल्याच राहणाऱ्या टोळक्यानं धारदार कोयत्यानं हल्ला केला। या हल्ल्यात या दोन्ही बांधवांचा जागीच मृत्यू झालाय। नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच असून आंबेडकर वाडीतील जाधव बंधूंच्या दुहेरी हत्याकांडानं नाशिक शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली। अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या। यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचं चित्र दिसतंय। खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचेच झाले अशी नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होते। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष 4 पथकं रवाना करण्यात आली। दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झालाय। घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी जिल्हा शासकीय रुग्णालयात तसंच घटनास्थळी धाव घेतली। या घटनेमुळे रंगपंचमीला नाशिक शहरात गालबोट लागलाय। रंगाचा भंग झाल्याची चर्चा सुरू आहे। घटना झाली, लोकांचा जमाव इथे आहे, नेमकी काय घटना झाली? आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी 2 सख्या भावांचा खून करण्यात आलेला आहे। धारदार शस्त्राने खून झालेला आहे। मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत। त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत। मॅडम, पुढील तपास जो करणार आहात याच्यामध्ये संशयित आरोपींपर्यंत आपण पोहोचलात का? नाही, संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत। 4 टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत। क्राईम ब्रांचच्या देखील 2 टीम ह्याच्यामध्ये आहेत। तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये आहेत। एक शेवटचा प्रश्न आहे, खुनांचं सत्र सध्या नाशिकमध्ये खूप चर्चेचा विषय ठरतंय, यासाठी काही यातील 4 संशयित हल्लेखोरांचा सुगावा पोलिसांनी काही तासात लावला असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी 4 पथकं रवाना करण्यात आली। प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।